देशामधल्या 3 राज्यांमध्ये पाकिस्तानी गुप्तहेरांचं जाळं असल्याचं तपासानंतर समोर आलंय। पंजाब, हरियाणा आणि यूपीमध्ये पाकसाठी हेरगिरी करणारे 12 जण पकडले गेले। पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याची हरियाणामधल्या तारीफकडनं कबुली देखील देण्यात आली आहे। मोहम्मद मुर्तजा अली मुर्तजाकडून एका खास ॲपची निर्मिती करण्यात आली। देशाच्या अंतर्गत परिस्थितीबद्दलच्या बातम्या पाकिस्तानला पाठवल्या। अरमान पाकिस्तानी एजंटच्या सूचनेवरून भारतीय सिम कार्ड पुरवले। देवेंद्र सिंग ISI एजंटना माहिती पाठवत होता। पाकिस्तानातील तरुणीनं त्याला हनी ट्रॅपमध्ये अडकवलं। गजाला उर्फ गजाला खातून फेब्रुवारी 2025 मध्ये व्हिसासाठी पाकिस्तान उच्चायुक्तालयामध्ये गेली। याच वेळेला दानिशची भेट झाली आणि हेरगिरी नेटवर्कशी जोडली गेली। शहजाद पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISIच्या सूचनेनुसार हेरगिरी। सुखप्रीत सिंग ऑपरेशन सिंदूरशी संबंधित गोपनीय माहिती पुरवल्याचा आरोप आहे। भारतीय सैन्याच्या हालचालींबाबत ISIला माहिती पुरवली। करणबीर सिंग पाकिस्तानच्या ISIच्या हँडलरशी थेट संपर्कात। तारीफ हरियाणाच्या नूह जिल्ह्यातून पाकिस्तानला गुप्त माहिती पाठवली। लष्करी कारवायांचे फोटो पाकिस्तानला पाठवल्याचं समोर। तो अब कुछ हमारे लिए कुछ करना पड़ेगा और उसके लिए हम तुझे लाखों रुपये देंगे, जहाँ भेजेंगे वहाँ जा सकता है। अब मैंने वहाँ तो उनके सामने हाँ भर ली थी, ठीक है जैसे कहा मैं वहाँ चला जाऊँगा। उसने कहा कि सिरसा जाना है और एयरपोर्ट से जो उसके बारे में उसकी फोटो वीडियो कुछ हमें देनी पड़ेगी। तर परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांची परदेशामध्ये जाणाऱ्या खासदारांसोबत बैठक झाली। युद्धविराम फक्त द्विपक्षीय आणि तिसऱ्याचा सहभाग नाही। ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान झालेल्या नुकसानीची सुरक्षा कारणांमुळे माहिती देऊ शकत नाही असं त्यांनी म्हटलं। विक्रम मिस्त्री यांनी बैठकीमध्ये ही माहिती दिल्याची सूत्रांची माहिती आहे। तर सुरक्षेच्या कारणांमुळे काही माहिती देऊ शकत नाही असं मिस्त्रींनी म्हटलेलं आहे। मात्र ऑपरेशन सिंदूर संदर्भामध्ये त्यांनी खासदारांना काही माहिती दिली आहे। युद्धविरामामध्ये इतर कुणाचीही मध्यस्थी नाही असं देखील मिस्त्रींनी या खासदारांना सांगितलेलं आहे। त्या बैठकीमध्ये काय काय झालं ते आपण पाहूया। तर युद्धविराम फक्त द्विपक्षीय, तिसऱ्या कुणाचाही यामध्ये सहभाग नाही। डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थी संदर्भातील दाव्यावरून विक्रम मिस्त्री यांनी ही माहिती दिली अशी माहिती सूत्रांकडून मिळते। ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान झालेल्या नुकसानीची सुरक्षा कारणांमुळे माहिती देऊ शकत नाही असंही त्यांनी म्हटलं। पहिल्या दिवशी अतिरेक्यांच्या 9 ठिकाणी हल्ले केले, नंतर याबद्दल पाकला माहिती दिली गेली अशी माहिती सूत्रांकडून मिळते। पुढील सैन्य कारवाईबद्दल पाकसोबत चर्चा केली नाही अशी ही माहिती सूत्रांकडून मिळते। राहुल गांधींनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर बैठकीमध्ये मिस्त्रींनी खासदारांना माहिती दिली आहे अशी ही माहिती सूत्रांकडून मिळते। परराष्ट्र मंत्र्यांचे वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला असं उत्तर यामध्ये मिस्त्रींनी दिल्याचं देखील कळतं। ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान भारताने किती फायटर प्लेन गमावले असा शिष्टमंडळाचा सवाल होता। तर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचं मौन हे निंदनीय असल्याची टीका राहुल गांधी यांनी ट्विटद्वारे केली आहे। राहुल गांधींनी पुन्हा एकदा एस जयशंकर यांना सवाल केलेत। दरम्यान ऑपरेशन सिंदूरच्या आधी पाकला अलर्ट का केलं होतं? राहुल गांधींनी याआधी सुद्धा हा सवाल उपस्थित केला होता। राहुल गांधी यांचं ट्विट आपण पाहूया। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचं मौन निंदनीय आहे। पाकला आधीच अलर्ट केल्यामुळे आपण किती भारतीय विमानं गमावली हे मी पुन्हा विचारतो। ही चूक नव्हती, हा गुन्हा होता आणि देशाला सत्य कळायला हवं। याची आता यामध्ये मी काही बोललो तर मग पुन्हा आणखी विवाद सुरू होईल। त्यामुळे ही चर्चा संसदेमध्ये झाली पाहिजे। नम्र मत आमची वैयक्तिक मतं काय असू शकतील, ती वैयक्तिक मतं ही मांडणं योग्य नाहीये, कारण त्यामुळं विसंगती देशात असं चित्र गेलं नाही पाहिजे। त्याकरता संसदेचं अधिवेशन महत्वाचं आहे। नाहीतर मग आमची प्रत्येकाची मतं वेगवेगळी आहेतच। आमची खूप स्ट्रॉंग मतं आहेत त्याबद्दल जे काही घडलं, पण आता ते बोलायचं झालं तर मग पुन्हा त्याचा वेगळा अर्थ निघेल। जो हमारे 26/11 में मरे उनका हिसाब मांगना चाहिए। जो हमारे बॉर्डर पे सैनिक जो है जवान जो मारे जा रहे हैं उनका हिसाब उन्होंने मांगना चाहिए। जो हमारे बेकसूर लोग इतने सालों में आतंकवादियों ने मार गिराए हैं उनका हिसाब उन्होंने पाकिस्तान से मांगना चाहिए। एयरफोर्स से या आर्मी से या मिलिट्री से ऐसे
सवाल पूछकर ये देश का अपमान करना और हमारे सेना के जवानों का अपमान करना, इसका मतलब पूरे देशवासियों का अपमान करना है। बिल्कुल सर, इसके सर आणि आता वळूयात पुढल्या बातम्यांकडे। मुंबईमध्ये 8 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलेलं आहे। देशामध्ये 58 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे। अभिनेत्री शिल्पा शिरोडकर हिला देखील कोरोनाची लागण झाली आहे। SRHचा खेळाडू ट्रॅव्हिस हेड याला देखील कोरोनाची लागण झाली आहे। आजच LSG बरोबर SRHचा IPLचा सामना आहे। कोरोना पुन्हा परततोय। मुंबईत 8 तर देशात 58 रुग्ण। शिल्पा शिरोडकरला कोरोनाची लागण। सनरायझर्स हैदराबादचा क्रिकेटपटू ट्रॅव्हिस हेड यालाही कोरोनाची लागण। IPLचे सामने सोडून हेड आता ऑस्ट्रेलियात परतला। सिंगापूर, थायलंड आणि हाँगकाँग मध्ये सुद्धा कोरोनाचे रुग्ण आढळले। 2020 नंतर पुन्हा आता कोरोनानं डोकं वर काढलंय। सिंगापूर, हाँगकाँग आणि थायलंड मध्ये सुद्धा कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे। सध्या भारतात 58 कोरोनाचे रुग्ण आहेत। त्यापैकी 8 रुग्ण मुंबईत आहेत। हाँगकाँगमध्ये मार्चपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली आहे। कोरोना रुग्णांची संख्या सर्वात जास्त सिंगापूरमध्ये वाढली आहे। सिंगापुरात कोरोना रुग्णसंख्या मे महिन्यापर्यंत तब्बल 14,200 इतकी झाली आहे। सिंगापूरमध्ये LF.7 आणि NB.1.8 या कोविड व्हेरियंटचे रुग्ण वाढत आहेत। थायलंडमध्ये सुद्धा कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे।